नमस्कार मित्रांनो, मी सोनू पुन्हा एकदा तुमचं सोनू किचनमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत खोबऱ्याची चटणी। जी चटणी प्रत्येक साऊथ इंडियन डिश सोबत आपण खाऊ शकतो, जसे की आप्पे, उत्तप्पा, डोसा, उपमा। तर चला बघूया ही चटणी कशी बनवता। त्यासाठी लागणारे साहित्य: साखर, मीठ, शेंगदाणे, डाळव, तेल, खोबरं, जिरे, मोहरी, पुदिना, कढीपत्ता, हिरवी मिरची, लिंबू, कोथिंबीर। सर्वप्रथम आपण एक मोठ्या मिक्सरच्या जारमध्ये आपण कापून घेतलेले खोबरं, साधारण खोबऱ्याचं प्रमाण हे इथे 60 ग्राम घेतले आपण। त्याचबरोबर 40 ते 50 ग्राम शेंगदाणे घेतले, 25 ते 30 ग्राम डाळव घेतले, तसंच चवीनुसार साखर, त्याचबरोबर चवीनुसार मीठ, पुदिना, चार ते 5 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि याचबरोबर अर्ध्यापेक्षा कमी लिंबाची जी खाप आहे ती आपण याच्यात पिळून घेऊ। यामध्ये आपण थोडंसं साधारण अर्धा ग्लास पाणी ॲड करून घेऊया आणि याला व्यवस्थित बारीक करून घेऊ। मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथे आपलं मिश्रण हे बऱ्यापैकी बारीक झाले, तरी पण आपण थोडंसं घट्ट वाटतंय तर याच्यात थोडंसं पाणी ॲड करूया अजून। साधारण पूर्ण पाणी हे आपण 1 ग्लास ॲड केलं याच्यात। परत एकदा बारीक करून घेऊया। इथे आपली चटणी चांगल्यारीत्या बारीक झालेली आहे। आता आपण तयारी करूया फोडणीची। एक तडका पॅन मध्ये आपण मित्रांनो थोडंसं तेल टाकूया। मित्रांनो, इथं आपलं तेल गरम झालेलं आहे, आपण त्यात ॲड करूया थोडेसे जिरे, त्याचबरोबर मोहरी आणि लगेच ॲड करूया कढीपत्ता। आणि हा तडका आपण ॲड करूया आपल्या चटणीत। मित्रांनो, ही चटणी आपण इथे आप्प्यांसोबत सर्व करतोय। अशा प्रकारे आपली खोबऱ्याची चटणी बनवून तयार झाली आहे। मित्रांनो, आपण तिला आता टेस्ट करूया। एकदम सुंदर अशी चटणी बनवून तयार झाली आहे। मित्रांनो, ह्या चटणीमध्ये प्रत्येक फ्लेवर हा एकदम व्यवस्थित आलाय, गोड, आंबट, तिखट। अशीच चटणी तुम्ही पण घरी बनवून बघा। अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। धन्यवाद।